मी कीर्तन करते, मी प्रवचन करते, माझे वडील स्वतः सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे. विचार करा, वडील कीर्तनकार नाहीयेत. एखाद्या कीर्तनकाराच्या मुलीनं कीर्तन करणं यात काही नवल नाही. कारण की वारसा असतो, परंपरा असते घरामध्ये. जर आमच्या घरी जर तुम्हाला कधी यायला वेळ भेटला तर तुम्ही जर आलात ना, तुम्हाला समजेल आमच्या घराच्या शेजारी दूर दूरपर्यंत कुठं मंदिर नाहीये. म्हणजे असं अखंड हरिनाम सप्ताह वगैरे अगदी ओलांडून गेल्याच्या नंतर. आणि जर घरामध्ये जर हार्मोनियम काढून जर वाजवायची म्हटलं ना तर शेजारच्यांच्या पोरांना डिस्टर्ब होतो. मग विचार करा, जर भगवान परमात्म्याची कृपा झाली ना तर आपल्या आयुष्यामध्ये काही करू शकतो माणूस. फक्त आपली काय पाहिजे? इच्छाशक्ती पाहिजे. आपल्या ध्येयापर्यंत भगवान परमात्मा नक्कीच पोहोचवणार. मग तुम्हाला काय करायचंय? आपली आई आपल्यासाठी कष्ट करते ना. अहो, आपलीच पोरं आपल्याला काय म्हणतात? ज्या पोरांना आपण एवढं वाढवलंय, आकांताना जीव म्हणजे त्यांच्या जेवणासाठी आपण त्यांच्या पाठीमागं पळालोय, आणि तरी देखील आपण ती पोरं आपल्याला मोठी झाल्यावर काय म्हणतात? ए आई तू ग बस, तुला काही ए आई तू ग बस, तुला काही कळत नाही. बरोबर आहे ना? प्रत्येक जण असं म्हणतो. मग विचार करा, त्या आईला काही कळत नसतं तर आईने तुम्हाला लहानाचं मोठं केलं असतं का हो दादा? विचार करा. एक छोटासा मुलगा, 7वीतला मुलगा आईला सांगतो, आई अगं आई, प्रत्येकाची मुलं मला सांगतात त्यांच्या आया खूप छान छान दिसतात, छान साडी घालतात, सुंदर मेकअप पण करतात. तो 7वीतला मुलगा आईला सांगतो, आई मग तू का ग अशी विद्रूप दिसते? तुला एक डोळा का नाही? आई सांग ना ग. आईला सांगतो, आई का ग तुला डोळा नाही? बाकी छाया किती सुंदर दिसतात ग, छान दिसतात, पण तुला आई एक डोळाच नाही ग. आई ज्यावेळेस तो मुलगा ऐकतो आणि त्यावेळेस आईला सांगतो, आई उद्या शाळेत पालक सभा, तुलाही यावं लागल आई, पण तुला जर पालक सभेला घेऊन गेलो ना तर घेऊन गेल्याच्या नंतर ना त्या ठिकाणी माझे मित्र मला चिडवतील ग आई, आणि काय म्हणतील? तुझ्या आईला एक डोळा नाही. विचार करा, ती आई विचार करते. आणि मग त्या आईचं महत्व त्या लेकराला माहिती असतं का दादा? नाही ना. मग विचार करा, ती आई आपल्यासाठी जीवन जाळते आणि ती आई एवढं जर प्रयत्न करते ना. अहो, बाप निघून गेल्याच्या नंतर ती आई एकट्या लेकरांना कसं सांभाळत असेल हे कधी पाहत नाही. बरोबर आहे ना? म्हणजे बाप तो घराचा आधार आहे, पण आई ना, ज्या वेळेस एका मुलाची खंत आहे की आई आणि लेकरामध्ये जेवढं नातं असतं ना, त्या विद्रूप आईला ते बोलणं पटत नाही. पण विचार करा, ती आई मरून जाते हो दादा. ती मरून गेल्याच्या नंतर त्या आईची खंत आहे की राजा मी विद्रूप दिसते म्हणून तुम्हाला सोडून गेलात. पण विचार कर दादा, ती आई ओरडू लागते, आज मी या ठिकाणी मरण पावले कारण की मी विद्रूप दिसते. माझ्या या जगामध्ये कुणी उरलंच नाही. एकुलता एक पोरगा होता, तो पण मला सोडून गेला. का सांगू का? कारण की मी विद्रूप दिसते. तो मुलगा सोडून गेला आणि ही आई विचार करते, आता मी मरण पावले आणि मरण पावले, माझा लेकरू मला इथं नाहीये, मला भेटायला सुद्धा कुणी नाहीये. ती आई त्या ठिकाणी सांगते, स्वर द्या शिवरंजनी वाजवा. ती आई विचार करते. आपण ज्यावेळेस जीवन जगतो ना त्यावेळेस ती आई विचार करते, मी आज मरण पावले पण माझा लेक त्या ठिकाणी मला पाणी पाजायला सुद्धा नाहीये. ती आई विचार करते, मेल्यावर ते रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, नको देखावा दाऊ जगाला, मुडला नाही
मरण पावले पण तुम्हाला पाणी सुद्धा पाजलं नाही. विचार करा. मग जर आपण आयुष्यामध्ये लाखो रुपये कमावणारा मुलगा जर झालो पण त्या आईला जर किंमत देत नसेल तर विचार करा. कारण की आज समाजापुढे आपण त्या ठिकाणी मोठं ऑफिसर झालो, IPS झालो, काही झालो ना तरी त्या आईने जन्म दिला ना म्हणून विचार करा. त्या आईने जन्म दिलाय ना म्हणून आज आपण या ठिकाणी स्वाभिमानानं अभिमानानं जगतोय ना. मग त्या ठिकाणी आपण ज्या वेळेस मोठं होतो ना त्यावेळेस आपल्या आईला खऱ्या अर्थानं विसरून जातो दादा. मग विचार करा. मोठा साहेब झाला असं बापाला विसरला असं. आता महाग तू वेड्या तुझ्या बिडीनं काढीला. जसं वर्णन आहे ना त्या पद्धतीनेच विचार करा. आपण ज्या वेळेस आई वडिलांचे संग सोडतो ना खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये कमी पडतो. म्हणून विचार करा. आयुष्यामध्ये सार्थकतेपर्यंत पोहोचायचं ना प्रत्येक गोष्ट विसरा तुम्ही पण आई वडिलांना कधी विसरू नका. म्हणून विचार करा. फक्त एवढंच सांगेन, हर बात को तुम भूलो मगर माँ बाप को मत भूलना. हर बात को तुम भूलो मगर माँ बाप को मत भूलना. उनके उपकार लाखों है इस बात को मत भूलना. प्रत्येक गोष्ट विसरा दादा पण खऱ्या अर्थानं आई वडिलांना कधी विसरू नका. कारण की त्यांचं अनन्यसाधारण महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. अहो कीर्तन करते या ठिकाणी म्हणजे खऱ्या अर्थानं आई वडिलांना धन्यता आहे. महाराज या ठिकाणी सुंदर हार्मोनियम वाजवता पण माझं काही गायन झाले